आपल्या सर्वांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे शनी शिंगणापूरहून। शनी शिंगणापूरच्या देवस्थानासंदर्भात ही मोठी बातमी आहे, कारण शनिदेवाला आता फक्त ब्रँडेड तेलानंच अभिषेक करण्यात येणार आहे। हा निर्णय का घेतलाय आणि कधीपासून याची अंमलबजावणी होणार यावरचा हा विशेष रिपोर्ट। शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलाचा अभिषेक, भुवया उंचावणारा देवस्थानचा निर्णय, ब्रँडेड तेलानंच शनिदेव प्रसन्न। महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनी शिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। हजारो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात। शनिदेवाचा कोप होऊ नये म्हणून शिळेवर तेल वाहण्याची प्रथा आहे। दररोज लाखो भाविक तेल अर्पण करतात। मात्र अलीकडेच संस्थाननं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शनी शिंगणापूर येथील शनिदेवाला तेल वाहताना आता फक्त शुद्ध तेलाचाच अभिषेक करावा असा निर्णय विश्वस्त मंडळानं घेतलाय। सुटं आणि मिश्रित तेल भेसळयुक्त असतं, त्यामुळे शनिदेवाच्या शिळेवर परिणाम होऊन शिळेची झीज होतीये असा अहवाल अन्न आणि भेसळ समितीनं दिलाय। त्यामुळे शुद्ध आणि ब्रँडेड तेलच शनिदेवाला वाहण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आलाय। शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर तैलाभिषेकाची परंपरा आहे। शनिदेवाला सुट्या तेलाचा अभिषेक चालणार नाही। ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्य तेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलंय। तेलातल्या भेसळीनं शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचा दावा आहे। भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही। दरम्यान विश्वस्त समितीनं आणि भाविकांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात। देवस्थाननी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार 1 मार्च 2025 पासून मंदिर परिसरामध्ये फक्त इडिबल तेल म्हणजे खाद्यतेलच स्वीकारले जाईल आणि जे नॉन इडिबल तेल असेल ते मंदिराच्या परिसरामध्ये स्वीकारले येऊ देणार नाही, अशा पद्धतीने निर्णय झालेला आहे। जो तेल बदलण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी झीज आहे ती कमी होईल। शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असला तरी ब्रँडेड आणि शुद्ध तेलाच्या नावाखाली बाजार मांडून भाविकांची लूट होणार नाही याची विश्वस्त आणि देवस्थाननं खबरदारी घेण्याची गरज आहे। अहिल्यानगरहून सुशील थोरातसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही। आता ब्रँडेड तेलामुळे शिळेची झीज रोखली जाणार का, की ब्रँडेड तेलाच्या नावानं भक्तीचा बाजार होणार का, हे प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे। आता पुढच्या बातमीकडे। बातमी तुळजापूरमधून। साम टीव्हीनं बातमी दाखवता तुळजाभवानी मंदिर प्रशासन आता जागं झालंय, कारण मंदिरातील गाभाऱ्याच्या शिळेला तडा गेल्यानं आता नव्यानं बांधकाम होणार आहे। शिळेला तडा गेल्यानं तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यालाच आधार देण्यासाठी जॅक लावण्याची वेळ आली। जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीने दाखवला होता आणि त्यानंतर आता पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली गाभाऱ्यासह मंदिराचं बांधकाम केलं जाणार आहे। आता वळूया राजकीय बातम्यांकडे। महायुतीमध्ये आणखीन एक वाद रंगतोय, तो सिल्लोडमध्ये। माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवेंनी थेट शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केलाय। सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तान सारखी परिस्थिती असल्याचं दानवे म्हणालेत। तर आमदार अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाच्या काळामध्ये ज्या भानगडी केल्या त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद गेल्याचाही हल्लाबोल दानवेंनी केला। सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना। सिल्लोडचे जे चौक आहेत ना, सुभाषचंद्र बोसचं नाव ना, महात्मा गांधीचं नाव ना, श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव ना, पंडित नेहरूचं नाव, नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना। मग त्याला म्हणायचं काय, यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं आणि गायचं कोणाचं? म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तान सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे। आता हायकोर्टानं काल स्थगित दिली। मंत्रिपद त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं। आता माढा ऑफिसमधील धक्कादायक घटना। तुम्ही कधी पैशांचा पाऊस पडल्याचं पाहिलं नसेल, मात्र मुंबईत खरंच पैशांचा पाऊस पडलाय। मुंबईतल्या माढा ऑफिसमध्ये हा नोटांचा पाऊस पडलाय। वांद्र्यातल्या हेड ऑफिसमध्ये एका महिलेनं अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये थेट नोटाच उधळल्या। एक महिला दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर आली। तिनं तिथे त्या अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा केबिनमध्ये उधळल्या। सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या महिलेला हाकलून लावलं।
मात्र हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, मला अटक करा, कायदेशीर मला. माझा कॅमेरा बंद केला. माझे पुरावे जर मिटवत नाही, माझे हे पैसे घेऊन आले भीक द्यायला. उमेश वाघ, जॉईंट सीओ म्हाडा, ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय. ह्या उमेश वाघनी 20 वर्ष गरीब लोकांना घरं दिलेली नाहीयेत. त्याचा रेट, ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे. तुम्हाला कुठे रूम पाहिजेत? ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये, बँड्रामध्ये, म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत. कुठे रूम पाहिजे? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 10 लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीएची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे. म्हाडानंतर वळूया आता बँकेतल्या घोटाळ्याकडे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत मॅनेजरनं घोटाळा केलाय. त्यामुळे आरबीआयनं बँकेवर निर्बंध लादले. मात्र मॅनेजरनं बँकेला किती कोटींचा गंडा घातलाय, मेहतानं बँक कशी लुटली आणि बँक बुडाली तर ग्राहकांना किती पैसे मिळतात, याचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट. मॅनेजरनंच लुटली न्यू इंडिया बँक. खातेदारांच्या 122 कोटींवर डल्ला. बँक बुडाली, घामाच्या पैशांचं काय? आपण सामान्य माणूस कुठून पैसा आणणार? काय करायचं मला काहीच कळत. आक्रोश न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांचा. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजर हितेश मेहतानं खातेदारांच्या तब्बल 122 कोटींवर डल्ला मारलाय. तर याच घोटाळ्यानं आरबीआयनं बँकेवर कठोर निर्बंध लादलेत. त्यामुळे खातेदार हवालदिल झाले. मुलाबाळांचा पण प्रश्न असतो, लग्न कार्याचा, त्याच्यामुळे माणसाला टेन्शन होतो ना. आता आपण सामान्य माणूस कुठून पैसा आणणार? आम्ही घर कामं करणारे लोक आहेत. आम्ही 1-1 रुपया आम्ही जपून ठेवलाय का तर मुलांच्या शिक्षणासाठी. गावी आमचं घर मोडलं आणि घरासाठी माझ्या मिस्टरांचे पैसे मिळाले ते ह्याच्यात आणून ठेवले. काय करायचं मला काहीच कळत. आम्हाला ह्यांनी पैसे द्यावे एवढीच आम्ही विनंती करतोय. न्यू इंडिया बँकेचा मॅनेजर हितेश मेहतानं बँकेतील 122 कोटी लाटल्यानं आर्थिक गुन्हे शाखेनं त्याला बेड्या ठोकल्या. हितेश मेहतानं ठेवीदारांच्या ठेवीवर कसा डल्ला मारलाय पाहूया. हितेशकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती. कोरोना काळापासून मेहताकडून घोटाळा सुरू होता. मेहतानं प्रभादेवीच्या शाखेतून 112 तर गोरेगाव शाखेतून 10 कोटी लाटले. घोटाळ्याचा पैसा नातेवाईक आणि मित्रांच्या खात्यावर वळवल्याची माहिती आहे. जर 5 वर्षांपासून हा घोटाळा सुरू होता तर रिझर्व्ह बँकेनं ऑडिट का केलं नाही असा सवाल उपस्थित करत मेहताच्या वकिलांनी रिझर्व्ह बँकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. आरबीआई किधर थी, बैंक के इंटरनल ऑडिटर किधर थे, बैंक के कंकरेंट ऑडिटर किधर थे और बैंक के ब्रांच ऑडिटर किधर थे? लोक बँकेत आपल्या आयुष्याची जमापुंजी ठेवतात. मात्र घोटाळ्यामुळे किंवा बँक बुडाली तर खातेदारांना किती पैसे काढता येतात या संदर्भात रिझर्व्ह बँकेनं नियमावली जारी केली आहे. ग्राहकांच्या ठेवींना 5 लाखांचं विमा संरक्षण. बँक बुडाल्यास 5 लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार. कागदपत्रांच्या तपासानंतर 90 दिवसात ठेवींचे पैसे मिळणार. मात्र 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्यास त्यावरील रक्कम बुडणार. अनेकदा बँकेचं संचालक मंडळ, मॅनेजर हे घोटाळा करतात आणि त्यामुळे खातेदार उद्ध्वस्त होतात. अशा घटना घडूच नयेत आणि सर्वसामान्य खातेदार उद्ध्वस्त होण्यापासून वाचण्यासाठी रिझर्व्ह बँकेनंच कठोर नियमावली तयार करायला हवी. एवढंच नाही तर सातत्यानं बँकांचं ऑडिट करून घोटाळे होण्याआधीच त्यांना पायबंद घालायला हवा. सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. बँकेला बुडवण्यात नक्की कोण कोण जबाबदार आहे हे तपासातून समोर येईल. मात्र यात सर्वसामान्य ठेवीदार ज्यांना त्याची आयुष्यभराची कमाई ठेवली होती तो मात्र हतबल होऊन रोज बँकेच्या दारात उभा राहतोय. ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. आता पुढच्या बातमीकडे. अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या वादग्रस्त विधानावर आता मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. राहुल सोलापूरकरांवर पोलीस योग्य कारवाई करतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर सोलापूरकरांवर कारवाई करायला सरकार मागे पुढे बघणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. हे एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये शासनाची भूमिका नसते, पोलिसांची भूमिका असते. त्याच्यात कुठलाही एलिमेंट असेल पोलीस कारवाई करतील, नसेल तर करणार नाही. पोलीस याच्यावर योग्य कारवाई करतील. मी ते त्यांचं स्टेटमेंट वाचलं. ते म्हणाले, ऐकलं, वाचलं नाही, ऐकलं, टीव्हीवर चॅनलवरच ऐकलं. तर त्यांनी सांगितलं की प्रथम दर्शन, त्यांनी प्रश्न हे काय केलं, प्रथम दर्शन
त्याच्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी पण स्टेटमेंट दिलेलं तुम्ही सगळ्यांनी दाखवलं. इथं ज्या पद्धतीनं तिथल्या जवळच्या नागरिकांना त्रास होतोय वगैरे वगैरे, आणि त्या संदर्भामध्ये ते तपासून बघतायत. त्यामध्ये जर कुणाचा म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी असेल तर सरकार कारवाई करायला अजिबात मागं पुढं बघणार नाही. आता पुढच्या बातमीकडे. बातमी आहे परभणी जिल्ह्यातून. मानवत तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी चक्कर येऊन बेशुद्ध पडत आहेत. 5 महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू आहे. आरोग्य विभाग देखील या सगळ्या प्रकाराने चक्रावलाय आणि त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट. शाळेत गेल्यावर मुलांना चक्करमुळे पालकांसह शिक्षकही चक्रावले. शाळेत नेमकं घडतंय काय? परभणी जिल्ह्यातील मानवत तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मानवत तालुक्यातल्या सावरगावच्या शाळेत विचित्र प्रकार समोर आलाय. शाळेत गेल्यावर त्यांना अचानक चक्कर येते आणि ते बेशुद्ध पडतात. त्यामुळे शालेय विभागासह आरोग्य विभाग चक्रावलाय. नेमकं काय घडतंय शाळेत पाहूया. मानवत तालुक्यातील सावरगावच्या झेडपी शाळेत 175 विद्यार्थी आहेत. 5 महिन्यांपासून 6 मुलं मुली सतत चक्कर येऊन बेशुद्ध पडतायत. घरी गेल्यानंतर तोंडावर पाणी मारल्यावर विद्यार्थी शुद्धीवर येतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. दरम्यान गेल्या 4 ते 5 महिन्यापासून विद्यार्थ्यांना चक्कर येऊन बेशुद्ध होण्याचे प्रकार घडत असल्यानं आणि सर्व मेडिकल रिपोर्ट नॉर्मल येत असल्यानं शाळेत भुताटकी असल्याची अफवा गावागावात पसरली आहे. तर या सगळ्या अफवा असून मानसोपचार तज्ज्ञांनी यामागील काही कारणं सांगितली आहेत. मोठ्या मुलांनी रागवलं किंवा कडक शिस्ती असलेल्या शाळेमध्ये एखाद्या टीचरने न कळत कोणाला रागवलं तर त्यामुळे पण हा प्रकार घडू शकतो. तर जसं आम्ही लक्षणामध्ये जास्त विचारणा केली असता तर असे आढळून आले की एका मुलीला कोणत्या तरी तिच्या वयाहून मोठ्या असलेल्या मुलीने काहीतरी रागवलं होतं आणि काही मुलांमध्ये एक्झाम जवळ आली आहे असं काहीतरी टेन्शन दिसून आलं. तर ह्या बाबी लक्षात घेऊन आम्ही त्याच्यावर समुपदेशन केलं आणि व्यवस्थित उपचार केले. मात्र असे प्रकार सातत्यानं घडत असतील तर नक्की मुलांना काय होतंय? मुलांना मारहाण करून त्यांना कसली भीती दाखवली जाते का आणि त्यातून शाळेत गेल्यावर मुलांना चक्कर येते का, याचा आरोग्य विभागासह शालेय विभाग आणि पालकांना छडा लावण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. परभणीतल्या बातमीनंतर आता वळूया आपण सराफा मार्केटकडे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यानं आता सराफा मार्केटमध्ये देखील सोन्या चांदीच्या भावात मोठी उलथापालथ झाली. चांदीची प्रति 1 किलोग्रॅमची किंमत 1 लाखाच्या पुढे गेली तर सोन्याचे भावही 87,000च्या पुढे गेले. 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचे दर 87,320 रुपये झाले. आता आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुमच्याकडे 50 रुपयांची नोट आहे का? तुमच्याकडे असलेली 50 रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र 50 रुपयांची नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. 50 रुपयांची नोट बंद होणार. आणखी एक नवीन नोट बाजारात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 50 रुपयांची ही नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच 50 रुपयांची नोट चलनातून बाद होणार का? 50 रुपयांची नोट चलनातून का बंद होणार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात आणि जर 50 रुपयांची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण येऊ शकते. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार आहे. आणखी एक नवीन नोट चलनात येणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 50 रुपयांची नोट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात. मार्केटमध्येही ज्यावेळी खरेदीसाठी आपण जातो त्यावेळी छोट्या छोट्या नोटा महत्त्वाच्या असतात. कारण काही दुकानदार सुट्टे पैसे देत नाहीत आणि जर 50ची नोट बंद झाली तर अनेकांना सुट्ट्या पैशांसाठी अडचण होईल. मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला.
त्यावेळी काय माहिती मिळाली पाहूयात। 50 रुपयांची नोट बंद होणार नाही। आरबीआय 50 रुपयांची नवीन नोट आणणार आहे। नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल। जुन्या 50च्या नोटाही सुरूच राहतील। भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवी 50ची नोट जारी केली जाणार आहे। ही नवी नोट आधीच्या 50 रुपयांच्या नोटेसारखीच राहणार आहे। 50 रुपयांची नवीन नोट येणार आहे। मात्र ही नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।